नमस्कार, मी डॉक्टर वरुण अशोक बाफना, हेमॅटोलॉजिस्ट, हेमॅटोऑन्कोलॉजिस्ट, बोन मॅरो अँड स्टेम सेल ट्रान्सप्लांट फिजिशियन. आज वर्ल्ड हिमोफिलिया डे एप्रिल 17 म्हणून साजरा केला जाते. पण हे साजरा करण्याचा दिवस नाही आहे. हिमोफिलिया म्हणजे काय? हिमोफिलिया एक रक्ताचा आजार आहे जिचं रक्त घोटत नाही आहे. ह्या पेशंट्समध्ये रक्त कुठेही मार लागला या मार नाही लागला त्याला स्पॉन्टेनियस आणि ट्रॉमॅटिक हे ब्लिडिंग कुठेही होऊ शकते. हे जे कारण काय आहे? हे बेसिकली एक जेनेटिक आजार आहे. हे अनुवंशक आजार आहे. हे आईकडनं एक जीन कॅरी करतात आणि ते मुलांमध्ये येतात. हे मेल डॉमिनंट आजार आहे. एक्स लिंक क्रोमोझोममध्ये आजार येते. हे आजार आपण टाळू शकतो काय? हो. जर ह्याची जाच आपण पहिला केली लग्नाच्या अगोदरच तर डेफिनेटली ह्याचा आजार आपण टाळू शकतो. हे जे सिम्पटम्स काय असतात? कुठेही लागलं तर रक्तस्राव थांबत नाही. कुठेही नाही लागलं, चालताना कुठेही घसरताना काही मुक्का मार बसला तरी याला रक्तस्राव होऊ शकते. सर्वात जास्त गुडघ्यांमध्ये या कुठेही जॉईंट्समध्ये होतात. पण रिस्क कुठं? मेंदूमध्ये झाला, पोटामध्ये झाला, तोंडामध्ये झाला, कुठेही जातं हे थोडं रिस्की राहू शकते. आता ह्याचं ट्रीटमेंट काय? साधारणपणे कोल्हापूरमध्ये आपल्याला हे ज्या 550च्या आसपास पेशंट्स आहेत. ह्या पेशंट्समध्ये आपल्याला हे ट्रीटमेंट कोल्हापूरमध्ये बरेच गोष्टी देतात. ह्याच्यासाठी काय द्यायला लागणार आहे? क्लॉटिंग फॅक्टर्स द्यायला लागते. क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे जे रक्त घट करण्याचे घटक असतात ते हिमोफिलियामध्ये ए मध्ये फॅक्टर 8 असते, हिमोफिलिया बी मध्ये फॅक्टर 9 असते. मग ते फॅक्टर्स आपण देतोय. मग ते फॅक्टर्स त्याच्यामध्ये कसं आपण कुठले टाईपचे फॅक्टर्स आहेत? आपल्याकडं रेग्युलर फॅक्टर आहे आणि एक्सटेंडेड हाफ लाईफ फॅक्टर आहे. ह्याच्यामध्ये फरक म्हणजे काय? रेग्युलर फॅक्टर म्हणजे दिवसातून 2 वेळा द्यायला लागतात आणि एक्सटेंडेड हाफ लाईफ फॅक्टर रोज एकच द्यायचं असते. म्हणजे याचे खूप फायदे आहेत आपल्याला. ह्याच्याबरोबर नवीन थेरपी काय आले? नॉन फॅक्टर थेरपी. नॉन म्हणजे याला फॅक्टर द्यायची गरजच नाही. आपल्याला नॉन फॅक्टर म्हणजे याला फॅक्टर सारखं काम करणार. ह्याच्यात आपल्याकडं एमिसिझुमॅब आणि इंजेक्शन कॉन्सिझुमॅब आता अवेलेबल आहे. ह्याचे ऍडव्हान्टेज असं आहे की ह्याला सबक्यूट द्यायच्या आयव्ही मधनं द्यायची गरज पण पडत नाही. लहान मुलांना त्रास होत नाही. सर्वात मोठा ह्याचा ऍडव्हान्टेज इनिबिटर्स पेशंट्सपणामध्ये ह्याचा वापर करू शकतोय आपण. मग आता आपण आजच्या दिवस सगळ्यांना काय माहिती देणार आहे? आज जागतिक हिमोफिलिया दिवसानुसार आपण म्हणणार आहे की लवकर डायग्नोसिस सगळ्यांना व्हायलाच पाहिजे. डायग्नोसिससाठी उशीर करू नका. घरात कुणालाही ब्लिडिंगचा प्रॉब्लेम असेल त्यांनी येऊन पहिला आपल्या जवळच्या डॉक्टरना भेटायचं आणि हिमोफिलियासाठी जाच करून घ्यायची. हे सांगून मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.